हॅलो. यानंतरचा सामना महिलांचा अंतिम सामना खेळवला जाईल. पुणे वर्सेस मुंबई. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे आणि त्यांनी इथे कॉमेंट्री बॉक्सच्या इथे दोन्ही महिलांच्या संघांनी यायचं आहे रेडी होऊन, कारण ही मॅच लगेच संपेल. 2 षटकांची मॅच आहे. तरी मुंबईचे कर्णधार यांनी आपला संघ घेऊन कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. पुण्याच्या संघाने देखील आपला संघ घेऊन कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन उभं राहायचं आहे. 59 येस 59 फिल्डिंग घेतलेली आहे. टॉस विन आणि 61 बॅटिंग. सांगतो ना विराज पहिल्या चेंडूवरच पहिला षटका ठोकण्यात विराज यशस्वी झालेले आहेत. बॉलर्स नेम प्लीज. दोन्ही टीमचे प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे लवकर, नाहीतरी 5 रन मायनस होणार. दोन चेंडू 7 धावा. दोन टीमचे प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकर. पुन्हा एकदा षटकार. तिसरा चेंडू 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. अंपायर सर जरा मॅच थांबवा. बॅट्समन नेम सूरज बॅटिंग करतोय. आता जो चेंडू खेळला तो सूरज. विराज नॉन स्ट्राईक एंड. ठाकूर बॉलिंग करतायत. पुन्हा उत्कृष्ट असा फाईन लेगच्या दिशेने गोलंदाज. त्याच्यावर 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे विराज आणि सूरजला. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 15. नशिबाचा खेळ. उत्कृष्ट ह्याच्यावर काय बोलूच शकत नाही. चेंडू पहिला की विराज पहिला. याच्यामध्ये चेंडूने ही शर्यत जिंकलेली आहे आणि विराज धावचीत झालेला आहे. पहिल्या षटका अखेरीस स्कोर झालेला आहे 61 नंबर टीमचा 16 एक बाद. पुण्याची महिलांची टीम आलेली आहे. मुंबई महिला टीम फायनल. स्कोर आतमध्ये यायचं. स्कोर गोलंदाज नाव सांग जावा. टेटांबे संतोष टेटांबे गोलंदाज. नवीन फ्रेश बॅट्समन नाव प्रशांत केळकर. उत्कृष्ट असा स्क्वेअर लेगला आणि त्याच्या स्वतः प्रशांत सर देखील पडलेले आहेत तिथे. धावसंख्या झालेली आहे 17. संतोष धावसंख्या 17. एक बॉल. पुढचा चेंडू राहिले. षटकातील दुसरा चेंडू घेऊन संतोष. समोर आहे सूरज. धावसंख्या 17. उत्कृष्ट असा चेंडू. त्याच्यावर 1 धाव घेण्यात यश आलेलं आहे आणि पुन्हा चोरटी धाव घेण्यात आणि 2 धावा. आणि आमचे पंच सूरज. धावसंख्या झालेली आहे 19.
अजून 2 चेंडू बाकी. उत्कृष्ट असा फलंदाजाचं नाव विराज चंद्रसेन. 2 खेळाडू बाद झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 20. शेवटचा चेंडू संतोष शेवटच्या चेंडूवर चंद्रसेन ना दोन षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे 21. 21. जिंकायला 1 सेकंद अजून एक ओव्हर 1 चेंडू आहे. अंतिम चेंडू. अंतिम चेंडू लास्ट बॉल संपायला आली. नाही पहिले आणि क्लीन बोल्ड संतोष बॉलर आणि टार्गेट जो आहे 22 रन. जिंकायला 10 चेंडूमध्ये 22 रन पाहिजे. 22 धावा चेस आहे. आणि आता मुंबईच्या टीमचे कर्णधार, महिला कर्णधार आणि पुण्याच्या महिला कर्णधार इथे उपस्थित आहे. आमच्या आरती मॅडम यांच्या उपस्थितीत नाणेफेकीचा कौल घेतला जात आहे. 10 चेंडूमध्ये 22 रन करायचं आहे. टीम लवकर घ्यावे क्षेत्ररक्षण. टीम 61 लवकर फील्डवर जावे. नवीन बॉल पंचला नवीन बॉल द्या सर. अरे टीम 61 लवकर क्षेत्ररक्षण टॉस विन आहे. आणि त्यांनी माधवी पाडगावकर मॅडम नाणेफेकीचा कौल क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. पुन्हा संघाला फलंदाजी करायची आहे. ही मॅच झाल्यानंतर आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मैदानात यायचं आहे. पंच आणि तिसरा थर्ड अंपायर उमेश सर. याच्यानंतर लेडीजची फायनल आहे. फलंदाजाचं नाव सांगा. फलंदाज बॅट्समॅन नेम. संतोष आणि विशाल स्ट्राईकला आहे. संतोष नॉन स्ट्राईक. स्ट्राईकला सुशांत. संतोष नॉन स्ट्राईक. गोलंदाजाचं नाव चंदन. ओके. डॉट बॉल राईट आर्म ओव्हर चंदन. पवेलियन एंड से अरे 6 रन लॉन्ग ऑन की तरफ. अरे रिवर्स स्वीप मारने की कोशिश. 3 बॉल 6 रन.
ना. अच्छा. नाही नाही लेग बाय देते नाही सर. नहीं दिए देखिए 22 बैट लगा रहा है. चार चेंडू मध्ये 7 रन झालेले आहे आणि हा अंतिम चेंडू ओव्हरची. स्ट्राइक वरती संतोष. व्हॉट अ बॉल. डॉट बॉल. धाव संख्या झालेली आहे 5 चेंडू मध्ये 15 पाहिजे. 7. बॉलर्स नेम चंद्रसेन. काय गोलंदाज नाव काय सर. 5 चेंडू 15 धावा. चंद्रसेन. आणि 6 रन. 4 चेंडू मध्ये 9 पाहिजे. आणि पंचासरीने वाईट बॉल. 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. तीन Dot चेंडू ball. 8 धावा. निर्धाव चेंडू. 3 चेंडू मध्ये 8 रन पाहिजे. आणि इनसाइड लागला आहे. बॅट्समॅन धावतात. 1 रन आणि 2 रन. 2 धावा. 2 चेंडू 6 धावा. एक चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. 1 बॉल 4 रन. आणि हा बॉल गेलेला आहे वरती. 1 2 संपला. 61. टीम नंबर 61 जिंकलेली आहे. टीम 61 जिंकलेली आहे. 61. आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे सूरज. मॅन ऑफ द मॅच आहे सूरज. यानंतरचा सामना अंतिम सामना मुंबई संघ विरुद्ध पुणा संघ.